या ठिकाणी आपल्याला 4 वर्तुळे दिलेली आहेत आणि या 4 वर्तुळाच्या आतमध्ये एक संख्या दिलेली आहे आणि वर्तुळाच्या बाहेर 4 संख्या दिलेल्या आहेत. पहा, या वर्तुळात तसं आहे 2 नंबर 3 नंबर, पण 4 नंबरचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये आतमध्ये क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि बाहेर 4 संख्या दिलेल्या आहेत. पहा, 7, 8, 9 आणि 10. ओके, जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल तेव्हा लक्षात घ्या, या जे बाहेर येणाऱ्या ज्या संख्या आहेत या बाहेर येणाऱ्या संख्यांवरती पहिल्यांदा तुम्ही त्यांची बेरीज करून घ्या, त्यांची वजाबाकी करून घ्या, किंवा त्यांचा गुणाकार पहा, किंवा त्यांचा जो भागाकार आहे तो पहा. ही काही उत्तर येईल तेव्हा त्या उत्तराचा आणि आतल्या संख्येचा काही संबंध आहे का पाहून घ्या, आणि तसा संबंध आढळून आल्यास मग तोच समान संबंध आपण पुढच्या आकृतीला लावू शकतो. तर पाहून घ्या, इथे काय केलेलं आहे पहा. पहिल्या वर्तुळाबद्दल जर आपण पाहिलं तर इथे काय केले पहा, 1 + 2 + 3 + 4. याची जर बेरीज पाहिली आपण तर 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. ओके, 10 ही त्याची बेरीज येते. 10 आणि 100चा काय संबंध असेल तर साहजिकच आहे 10चा स्क्वेअर